नमस्कार. सातारा सेमीस्टार न्यूज चॅनलमध्ये आपले सहर्ष स्वागत आहे. वादळी वाऱ्यासह जोरदार पावसाचा कोरेगाव शहराला तडाखा. पत्रे, फ्लेक्स, बोर्ड उडाले. झाडे उन्मळून पडली. वाहतूक विस्कळीत. कोरेगाव शहर व तालुक्याला शनिवारी सायंकाळी पावसाने अक्षरशः धोड आला. वाऱ्याच्या प्रचंड वेगामुळे मोठमोठ्या इमारतीच्या टेरेसवर असलेले पत्र्याचे छत, पत्र्याची पाने वाऱ्यावर उडत होती. सातारा-लातूर राष्ट्रीय महामार्गावर आझाद चौकात भले मोठी छत येऊन पडली. सुदैवाने जीवितहानी झाली नाही. लोकसभा निवडणुकीचे औचित्य साधून रस्त्यावर उभारण्यात आलेले फ्लेक्स देखील वाऱ्याने उडून गेले आहेत. शहरात येणारे सर्वच रस्ते बंद झाले होते, तर ठिकठिकाणी छोटी मोठी झाडी पडली. वीज पुरवठा देखील खंडित झाला आहे. भर पावसात प्रशासनाने JCBद्वारे रस्त्यावर पडलेली झाडे, झुडपे, पत्र्याचे छत, पत्रे आणि फ्लेक्स काढण्यात आले. त्यानंतर वाहतूक सुरळीत झाली. प्रचंड वाऱ्याचा वेग असल्याने रस्त्याकडे असलेली झाडे उन्मळून पडली, तर इमारतीवरील पत्रे, पत्र्याचे छत उडून गेली. वाऱ्याच्या वेगात वारी जसे फिरेल तसे पत्रे हवेत उडत होते. सातारा जकात नाका येथील एका दुकानासमोर पत्र्याचे छत येऊन थेट मोटरसायकलवरच पडले. भीतीपोटी सर्व दुकानदारांनी दुकाने बंद केली. तासभर STची वाहतूक ठप्प झाली होती. शहरातील रस्ते जलमय झाले असून शेतामध्ये पाणी साचले आहे. नवीन ST स्टँड रस्ता, केदारेश्वर मंदिर रस्ता या शहरातील अंतर्गत भागात वादळी वाऱ्याने झाडे उन्मळून पडली आहेत. त्यामुळे ठिकठिकाणी वाहतूक कोंडी झाली होती. सुमारे तासभर झालेल्या मुसळधार पावसाने उकाड्याने हैराण झालेल्या नागरिकांना दिलासा मिळाला असला तरी पावसामुळे खंडित झालेल्या वीज पुरवठ्याने नागरिकांची गैरसोय झाली. तर शहरातील सखल भागात पाणी साचले होते, तर नाले पाण्याने भरून वाहिल्याने गटारातील पाणी रस्त्यावर मोठ्या प्रमाणावर आले होते. शहरी भागासह ग्रामीण भागाला पावसाने जोरदार तडाखा दिला. विजेचे खांब पडल्याने वीज पुरवठा खंडित झाला.